तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल. नमस्कार, मी आहे सलीम अख्तर. आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल. आज सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका 2026 निवडणूक या पार्श्वभूमीवर आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 5 येथील सर्वसाधारण ड गटाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रतीक सूर्यकांत कुकडे. आज आपण जाणून घेणार आहोत की यांनी जे इलेक्शन लढवत आहेत, त्यांची उमेदवारी लावलेली आहे, तर ही उमेदवारी कशासाठी व याच्या पाठीमागचे कारण काय आहे हे आज आपण यांच्याशी जाणून घेणार आहोत. हे पहा, माझे नाव प्रतीक सूर्यकांत कुकडे. येणाऱ्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी मी माझा अर्ज वंचित बहुजन आघाडी या पक्षातर्फे अधिकृत उमेदवारी मी सादर केली आहे. ड गटातून मी आहे, वॉर्ड नंबर 5 मधून. आता माझी उमेदवारी कशासाठी, मी इलेक्शनला का थांबलोय ह्याचं कारण जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. बघा, गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून जेव्हापासून लाडकी बहीण योजना आलेली, लाडकी बहीण योजनाची जेव्हा सुरुवात झाली, खूप साऱ्या लाडक्या बहिणींचे मी योजनांचे फॉर्म भरलेले. आता लाडकी बहीणचे फॉर्म भरत असताना या लाडक्या बहिणी येत होत्या, त्यांचे फॉर्म मी भरत होतो. भरत असताना ते त्यांची गारहाणी माझ्या पशी मांडत होत्या. कोणी म्हणत होतं, भैया महागाईचे चटके लागत आहेत, खूप जास्त महागाई वाढलेली आहे, घर एकानं चालेना, उत्पन्न कमी आहे, लोन मिळत नाही, व्यवसाय चालू करण्यासाठी लोन मिळत नाही, नोकरीचा अभाव आहे, पैसा नाहीये घरामध्ये. त्या सर्व गोष्टी मी जाणून घेतल्या. बरं, त्यावेळेला या गोष्टी भाग होतं मला ऐकून घेणं, कारण की मला लाडकी बहीण योजनेचे फॉर्म मी भरायचे होते आणि जास्तीत जास्त फॉर्म भरायचे होते, त्यामुळे या गोष्टी मी ऐकून घेत होतो. पुढे जाऊन त्या लाडक्या बहिणी बोलत होत्या की भैया तुम्ही काहीतरी आमच्यासाठी करा. आता नेमकं करायचं काय हा प्रश्न माझ्या मनामध्ये होताच. मग याचं उत्तर शोधण्यासाठी मी थोडस अभ्यास करायला सुरुवात केली की हे नेमकं काम आहे कुणाचं, म्हणजे लोकांच्या जीवनात जो काही बदल घडवायचा आहे, कोणता बदल, त्यांच्या बाबा रोजबराच्या जिंदगीमध्ये जे काही बाबा व्यवसाय त्यांचा असेल, त्यांच्या बाबा मुलांचं आरोग्य असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, उत्पन्नाचा प्रश्न असेल, गरिबीतून वर काढण्याचा प्रश्न असेल, या सर्व प्रश्नांची उत्तरं कुठून मिळणार. मग याचं मी उत्तर शोधलं तर ते होतं महानगरपालिकेच्या नगरसेवक पदामध्ये. आता नगरसेवकाचं हे सर्व काम आहेत की बाबा आपल्या वॉर्डमध्ये किती लोक असे आहेत की जे खूप गरीब आहेत, ज्यांच्या जमीनच नाही आहे, तर जमिनीची एक योजना आहे, त्याच्या माध्यमातून बाबा त्यांना जमीन मिळवून देणे. त्यानंतर असे किती लोक आहेत जे बाबा भाड्याच्या घरात राहतात, 20-20, 30-30 वर्ष राहतात, तर जमिनीची योजना मिळाल्यानंतर त्यांना घरकुलाची योजना मंजूर करून देऊ शकतो आपण, तर त्या माध्यमातून त्यांना घरकुल मिळेल. त्याच्याही पुढे जाऊन बाबा मी विचार केला मुलांच्या शिक्षणाचा व्यवस्थित प्रश्न सोडवणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढे विचार केला त्यांच्या आरोग्याचा प्रश्न. बघा कसं आहे, आता जे कोणी नगरसेवक आपल्या वॉर्डमध्ये थांबलेले आहेत त्यांच्या पुढे फक्त एकच प्रश्न आहे, ते निवडणुकीचे मुद्दे फक्त 4 गोष्टीवर निवडणूक लढवत आहेत. ते आहे रोड, पाणी, गटर, कचरा. माझा मुद्दा असा आहे की रोड, पाणी, गटर, कचरा हा मुद्दा शेवटचा आहे. पहिला मुद्दा आहे प्रत्येक घराचं आरोग्य सांभाळणं, प्रत्येक घराचं आर्थिक आरोग्य सांभाळणं. म्हणजे प्रत्येक घराचं उत्पन्न जर वाढत असेल तर त्यातून ते काय करतील, ते त्यांचं लाईट बिल, पाणी बिल, गॅस बिल, घरपट्टी, नळाचं जे काही बिल असेल किंवा म्हणजे पाण्याचं बिल, ह्या सर्व गोष्टी वेळेवर भरतील. जर ते वेळेवर भरू शकत असतील या गोष्टी तर ते कुठे जाईल पैसा, तो जाईल महानगरपालिकेमध्ये पैसा. आता घरपट्टी भरत असतात तर त्याच्यामध्ये आपल्याकडून जो काही कर घेतला जातो तो शिक्षण कर आहे, आरोग्य कर आहे, तो वेगवेगळ्या पद्धतीचा कर आपल्याकडून घेतला जातो, अग्निशमन विभागाचा कर आहे. त्यानंतर ह्या सर्व जे कर घेतले जातात हे त्याच्यातून बाबा हे उत्पन्नाचं साधन आहे महानगरपालिकेचं. महानगरपालिकेचे उत्पन्नाचे साधन जितके जास्त असतील तितके महानगरपालिका आर्थिकदृष्ट्या बळकट असते. बरं, बळकट झाली महानगरपालिका तर नगरसेवक निवडून गेलेले ते महानगरपालिकेचा निधी म्हणून वापर करू शकतात त्या पैशाचा आणि आपल्या वॉर्डामध्ये रोड, पाणी, गटर, कचऱ्याचे प्रश्न सोडवू शकतात. म्हणजे याचा अर्थ आहे प्रत्येक घरानं भरलेल्या कराच्या स्वरूपात जो पैसा महानगरपालिकेमध्ये येतो त्या कराचा उपयोग करूनच महानगरपालिकेमध्ये हे प्रगतीचे, डेव्हलपमेंटची कामं केली जातात. याचा अर्थ आहे प्रत्येक नगरसेवकाने घरे सांभाळली पाहिजेत. जर प्रत्येक घर सांभाळल्या नगरसेवकाने तरच महानगरपालिका पुढे जाईल, तरच महानगरपालिका ड मधून क मध्ये, क मधून ब मध्ये, ब मधून अ मध्ये जाईल. महानगरपालिकेचं बाबा आपलं जे काही कॉम्पिटिशन आहे ते पुणे आणि मुंबई महानगरपालिकेसोबत झालं पाहिजे. 27 झाला आहे, 27 वय झाला असताना ही महानगरपालिका अजून कशात काही नाही. हा त्या महानगरपालिकेचं ते बजेट आहे, ते बजेट किमान 1000 कोटीचंच बजेट आहे. त्या बजेटमध्ये सर्व महानगरपालिकेच्या नागरिकांचे प्रश्न सोडवणे अक्षरशः कठीण झाले आहे. आणि त्यामध्येच आता जे जुने नगरसेवक आहेत त्यांनी परत त्याच गोष्टी सुरू केल्या की बाबा मी चांगले रस्ते बनवून देईन, चांगले पाणी, गटर पाणी या गोष्टी करून देईन.
आता तुम्ही समजून घ्यायचा प्रश्न आहे, या सर्व गोष्टी होणे कठीण आहे यांच्याकडून. यांच्याकडे विजन नाहीये कुठल्याही शहराचं, यांच्याकडे मुलांसाठी काय देण्यासाठी काही नाहीये, आरोग्याचा प्रश्न सोडवण्यासाठी काय विजन नाहीये. हे 5 नंबर वॉर्ड मध्ये मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितो, 25 ते 30 वर्ष झाले या नगरसेवकांना जे जुने होते त्यांनी 1 गुंठ्यामध्ये बगीचा नाही बनवला. तुम्ही विचार करा, इतके गरीब आहोत का हो आपण की बाबा 1 गुंठा आपल्याला मिळाला नाही पूर्ण वॉर्ड मध्ये मुलांना बगीचा बांधण्यासाठी. विचार करा बघू या गोष्टीचा. 1 गुंठा जमीन मिळाली बगीचा करण्यासाठी. बगीच्यामध्ये कोण जातो? लहान मुले खेळायला जातात तिथे. त्यांचं मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य याची जबाबदारी आपल्याला घेणं खूप गरजेचे आहे. नाहीतर ते घरामध्ये मोबाईलमध्ये रील्स स्क्रोल करत बसतील, त्यांचं बाबा डिप्रेशन मध्ये जातील रील्स स्क्रोल करत. तुम्ही याचा विचार करणं गरजेचं आहे. त्या बगीच्यामध्ये मुले गेली तर त्यांना मित्र मैत्रिणी तिथे सापडतील, भेटतील, खेळतील, बागडतील. या सर्व गोष्टींची काळजी घेण्यासाठी आपल्याला लवकरात लवकर काम करणं गरजेचं आहे. साधी एक गोष्ट सांगतो, 25 ते 30 वर्ष हे लोक राजे होऊन बसले तिकडे. हे सेवक आहेत, हे नगरसेवक आहेत. हे नगरसेवक राजा झाल्यासारखे झाले. बाजूच्या वॉर्डमध्ये 20 नंबर वॉर्डमध्ये एक नगरसेवक आहे, हाकेच्या अंतरावर आहे. त्याचं नाव आहे योगेंद्र थोरात. 52 कोटी 12 लाख रुपयाचा निधी ते घेऊन आले त्या वॉर्डामध्ये. ते सत्तेतल्या पक्षात नव्हते तरी तितका मोठा निधी घेऊन आलेत. का? ते इमानदार आहेत. जेही त्यांना मदत करतात त्यांना माहित आहे की हा नगरसेवक इमानदार आहे, प्रत्येक पैसा लोक कल्याणासाठीच वापर करेल त्याचा. तिकडचे रस्ते पहा, तिकडचं आरोग्य केंद्र पहा, तिकडे तुम्ही शाळा पहा, वेगवेगळ्या शाळा, सगळ्या सरकारी शाळा, प्रायव्हेट शाळांनी चालू केल्या, सरकारी शाळांचा बळी देऊन. स्वतःच गव्हर्नमेंटच्या शाळा आहेत तिकडे सर्व. आता त्यांनी मागच्या मी त्यांची मुलाखत वाचली, त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की अशी शाळा बनवली त्यांनी. इंग्लिश मिडियम तर आहेच, एअर कंडिशन शाळा तर आहेच, पण तिथे आता तिथे स्विमिंग पूलची ते व्यवस्था करत आहेत. या सर्व गोष्टी कधी होणार आहेत आपल्या इकडे? बौद्ध विहार बांधला, युपीएससी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना तिथे अभ्यासासाठी बौद्ध विहार आहे, एसी मध्ये आहे. हवी ती पुस्तकं तिथे मिळवून देत आहेत, स्पर्धा परीक्षांचं नियोजन करून देत आहेत. महिलांना बाबा हाताला काम मिळवण्यासाठी ते आता नवीन उमेदवार तिथं उभे करतायत, जे बाबा महिलांच्या हाताला काम मिळवून देतील. महिलांच्या हाताला काम मिळालं तर ते गुरबत गरिबीमधून वर येतील, गरिबीचे चटके बसणार नाहीत, घर पुढे जाईल त्यांचं, महानगरपालिका तेव्हाच पुढे जाईल. हे सगळ्या गोष्टी ते करतायत तिथे. तर आपल्या इकडचे नगरसेवक का नाही करत आहे हा माझा प्रश्न आहे, माझा सवाल आहे इकडच्या नगरसेवकांना. जे जुने होते आता ते नाहीयेत, त्यामुळे त्यांच्या नावाने मी कधी बोलणार नाही. पण पुढे मी सर्व जनतेला एकच गोष्ट सांगतो, अपक्षांवर लक्ष द्या. अपक्ष हे लोक स्वतःसाठी नाही तर तुमच्यासाठी थांबलेत इलेक्शनसाठी. त्यांच्यावर लक्ष द्या, त्यांच्या पाठीमागे ठाम उभे राहा. त्यांच्या बाबा मागे तुम्ही राहिला तर ते तुमच्यासाठी काम करतील, पक्षासाठी नाही. कोणत्याही पक्षासाठी या महानगरपालिकेचा बळी देऊ नका. याच्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगायचं आहे की बघा, प्रत्येक घरासाठी काम करणे गरजेचं आहे. प्रत्येक घरासाठी काम करणारा नगरसेवकच निवडून द्या, कारण की प्रत्येक घर पुढे गेलं तरच महानगरपालिका पुढे जाईल, नाहीतर कधीच या महानगरपालिकेचा विकास होणार नाही. यासाठी तुम्ही मी वंचित बहुजन आघाडीचा प्रकाश बाळासाहेब आंबेडकरांनी मला पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून पाठवलेला आहे. गॅस सिलेंडर चिन्हावर आहे, तर गॅस सिलेंडरचं चिन्ह दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा. मी येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्या लोकांसाठी काम करणार आहे, माझ्या जीवाची बाजी लावून काम करणार आहे. तुमच्यासाठी माझा जीव द्यायला तयार आहे. माझ्यासाठी तुम्ही काम करा. सगळं माझे जितकी काही डोक्यात प्लॅन आहे, माझे जे काही विजन आहे, तुमच्यासाठी मी वापरणार आहे. मला तुम्ही यावेळेला निवडून द्या. तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे की मला तुम्ही निवडून द्या. थँक्यू.